त्यांच्याबद्दल आम्ही विचार करणार नाही, पण जो गरीब शेतकरी मध्यमवर्गीय शेतकरी आहे 40 वर्ष शेतामध्ये राब मेहनत करतो आहे, पण त्याचं कर्ज कमी होत नाही, कर्जावर व्याज, व्याजावर सरळ व्याज एवढं चाललंय की शेतकरी आत्महत्येचा विचार करतो आहे, शेतकऱ्याला आत्महत्येकडे जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून मध्यमवर्गीय गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. गरीब शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आपलं सरकार शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय करणार आहे. एवढंच नाही, आपल्या शेतकऱ्यांना यानंतर कर्ज घ्यावं लागणार नाही अशी समृद्धी आणण्याचा विचार आपलं सरकार करणार. शेतकऱ्यांनी का कर्ज घ्यावं? शेतकऱ्यांना सरकारने समृद्ध करावं याकरता आपलं सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री मोदीजींनी काम बघितलं असाल, आता बसवजी आपल्या संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये AI टेक्नॉलॉजी येत आहे. तुमच्या शेती पिकावर जर कीड येणार असेल, तुमच्या शेती पिकावर एखादा रोग येणार असेल, तुम्हाला त्याची आधीच कल्पना येणार. मार्केटमध्ये कुठल्या मार्केटमध्ये तुमच्या धान्याला भाव आहे, कुठल्या मार्केटमध्ये कमी आहे, कुठल्या मार्केटमध्ये जास्त आहे, पेरणीपासून उगवणीपासून मार्केटपर्यंत तुमच्या मोबाईलवर तुमच्या शेताच्या मालाचं संपूर्ण चित्र तुमच्याकडे असणार आहे. आणि तुमच्या शेतीची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता, तुमच्या मालाचे भाव वाढवण्याकरता, तुम्हाला पीक पाणी घेण्याकरता संपूर्ण मार्गदर्शन तुमच्या मोबाईलवर AI टेक्नॉलॉजी देणार आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी काल शेतकऱ्याकरता AI टेक्नॉलॉजीची अनाउन्समेंट केलं आहे. आणि आता तर मी नागपूरमध्ये राणासाहेब तुम्ही या ठिकाणी करा. आता सातनवरी नावाचं गाव आम्ही आता स्मार्ट विलेज तयार केला आहे. स्मार्ट विलेज मध्ये त्या गावामध्ये शेतकऱ्याला फवारणीला ड्रोन दिलाय. शेतकऱ्याची फवारणी ड्रोननी व्हावी, शेतकऱ्यांचं पीक हे या ठिकाणी या टेक्नॉलॉजीने त्या ठिकाणी तपासावं. मी तुम्हाला फार जबाबदारी सांगतोय. ही क्रांती आहे, ही हरित क्रांती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.